माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आज आपण महान ग्रंथ जैमिनी अश्वमेध कथासार भाग 14वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियात हरे राम हरे कृष्ण लिहा. आजचा 14वा भाग अध्याय 38 मुलाकडून अर्जुनाचा मृत्यू. अर्जुनाला महारथी कर्ण पुत्र ऋषकेतूच्या वधाचे इतके अपरिमित दुःख झाले की तो आपल्या रथावरून उतरून खाली आला. तिकडे ऋषाच्या नुसत्या धडाने शत्रुसंहार प्रचंड प्रमाणात चालविला होताच, पण ते लवकरच जमिनीवर खाली पडले. तसे त्याला खाण्यापिण्याकरिता धावतच पशु आले, पण ऋषिकेतूच्या खाली पडले तरी जीव असलेल्या धडाने त्यांना आपल्याजवळ येऊ दिले नाही. ते पाहून अर्जुनाचा अत्याधिक शोक ऐकून प्रभू वाहणे रथावरून खाली उतरला आणि अर्जुनाजवळ जाऊन गंभीरपणे त्याला म्हणाला, पार्था, तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी तर केवळ सामान्य वेश्यापुत्र, पण मी बळधनाने बराच थोर असल्यामुळे तुझ्या अत्यंत वीर पुतण्याला या घनघोर लढाईमध्ये ठार मारू शकतो. पण आता तू तरी येथे असा का रटतोस? तू तर थोर धनुर्धारी पार्थ. मग उठ, तुझ्या पुतण्याच्या वधाचा सुटू हो. बभ्रुवाहनाच्या अशा वियोगाच्या प्रसंगी केलेले ह्या कठोर वचनाने पार्थास अनिवार्य असा क्रोध चटला. तो बभ्रुवाहनास म्हणाला, चल तर मग ठीक आहे, अशा स्थितीत जास्त बोलण्यात काय अर्थ, असे म्हणून अर्जुन परत जाऊन त्यावर चढला. त्याने एका पाठोपाठ एक असे भराभर असंख्य बाण सोडवून बभ्रुवाहनाच्या दळाचा फार मोठ्या प्रमाणात संहार सुरू केला. त्याने आता बब्रूस सळो केले इतके नव्हे तर प्रचंड वने फार उद्ध्वस्त केली. जलाशय संपूर्ण आटविली. फार काय नेसूची वस्त्रेही पेटविली. हे अकल्पित विपरीत दृश्य पाहून सारे नगरजन जीव घेऊन वाट फुटेल तिकडे पळू लागले. तेव्हा अर्जुना हे असे दष्टपुष्ट ब्रह्म धर्म बाह्य आचरण आश्लाद्य झाले. नागरिकांना सामान्य निरपराध त्रस्त करणे क्षात्र धर्मास योग्य नव्हे, असा दोष प्रभूने अर्जुनाच्या माथ्यावर लावला. पण कशाही प्रकारे शत्रूचा नाश करणे युद्धात क्षम्य, असे पार्थास म्हणाला. मी विवादाचा शोकी नसून कृतीचा भक्त आहे, असे म्हणून बभ्रूने ताबडतोब वस्त्राने आगी विझवून आपल्या आजोबांकडून तुम्हाला सर्व काही मदत मिळेल तेव्हा तुम्ही आता निश्चित असावे, असे प्रजाजनास आश्वासन देऊन त्याने आपल्या एका बाणाने आजास तसा निरोप पाठविला. नगरवासियांची आळसी काळजी आता एकदम दूर झाल्याने ते आपल्या पराक्रमी जनहित दक्ष असलेल्या राजास दुवा देत पुन्हा पहिल्याप्रमाणे आपल्या नगरात येऊन पाहिले. हे पाहून अर्जुन म्हणाला, पोरा, तुला तर माहीतच आहे की मागे परशुरामाने 21 वेळा क्षात्र संहार केला, त्याप्रमाणे मी आता तुझे मणिपूर 21,000 वेळा पुन्हा पुन्हा जाळीन. मग तुझा आजा येवो की पंजा येवो, आता त्याची क्षिती मला अजिबातच नाही. पण आता सर्वांच्या अगोदर तुझाच निपात करून ठेवतो. चल हो मारायला तयार. तेव्हा बभ्रुवाहनाने त्यास उत्तर केले, अरे पंडा, अरे शंडा, बभ्रुन्नतेचे सोंग घेऊन तू जगलास, तू विसरलास काय? माझ्या आईला तू नर्तकी म्हणून संबोधतोस, दोषी ठरवतोस. पाहिजे असल्यास आता तुझ्या मदतीला तू श्रीहरीला बोलाव, पण आता तोही येणार नाही. तुझा पाठीराखा बनून तुझ्या मदतीला आता ऋषकेतूचा शोक कराव्यास मी तुला मागे जिवंत ठेवीतच नाही. पण खरे तर या समयी मला तुझी अत्यंत कीव येते. आता म्हातारपणी तू तरी किती शोक करशील. नंतर त्या दोघा पिता पुत्रांचे न भूतो न भविष्यते असे महाभयंकर युद्ध झाले. लवकुशांनी रामदिकांना मूर्छितच पाडले होते. पण आता तो काळ पार पालटला होता. त्रेतायुग जाऊनही द्वापार युगही संपत आले होते. एक पत्नीव्रत जाऊन संमिश्र विवाहाची प्रथा अप्रत्यक्ष श्रीहरीने सुरू केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष पिता पुत्रांना सूट उगवून एकमेकांचा वध करण्याची विपरीत बुद्धी व्हावी, यात विशेष काय नव्हते. बभ्रूला अर्जुनाच्या शब्दांची चीड आली होती. त्याच्या हातून होऊ नये असे पाप घडले होते. आपल्या भात्यात अर्जुनाचा कंठ चिरण्याकरिता भीष्म, माता गंगा अर्धचंद्र बाणाग्नी येऊन बसली होती, हे त्याला माहीत होते.
अर्जुन आपला प्रत्यक्ष जनक पिता आहे हे ज्ञान त्याला होते, परंतु त्याने आपल्या आईला नर्तकी म्हटले, आपली नगरी जाळून वेची राख करून टाकली. यामुळे चिडून जाऊन दुसरा कसलाही विचार न करता त्याने नेमका तोच गंगा बाण अर्जुनावर फेकला. अर्जुनानेही तो पाहिला, पण नेमके त्याच वेळी ऋषकेतूच्या स्मरणामुळे कर्णाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येऊन त्याचे चित्त भ्रमण करू लागले. खरे तर त्याला त्या बब्रुवाहनाच्या बाणाचे निवारण करता आले असते, परंतु गरीब नागरिकांना असे केल्यामुळे त्रास होईल म्हणून त्याचे मन अतिशय व्यग्र होऊन तो स्वस्थ बसला. गंगाबाण सु 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 करीत येताच त्याने पार्थाचे शिर आकाशात खूप उंच उडविले, पण धड मात्र ऋषकेतूच्या धडाजवळ जाऊन पडले. अशा प्रकारे अर्जुन कार्तिक शुद्ध एकादशीस उत्तर नक्षत्री सोमवारी संध्याकाळी आपल्या पराक्रमी पुत्राच्या हातून मरण पावला. अर्जुन मरण पावला त्यावेळी स्वर्ग मृत्यू पाताळात अतिशय अहंकार झाला. मात्र बब्रुवाहन अतिशय आनंद पाहून जयघोष करीत नगरात आला. त्याच्या स्त्रियांना फार संतोष झाला. त्याने ते वृद्ध अलूपी चित्रांगदा यांना सांगितले. तोच त्या पती निधन वार्तेने मनावर जबरदस्त आघात झाल्याने मूर्छित पडल्या, पण विजयाच्या बेहोश आनंदात बब्रुवाहनाला भान न राहून तो उभय मातांना म्हणाला, मातोश्री, मी दारुण युद्ध करून अर्जुनासह सर्व वीरांना ठार मारून विजय मिळवून आलो आहे, तेव्हा आता तुम्ही वृथा शोक का करीत आहात? पुत्राचे असे निर्गुण वचन ऐकून त्याच्या माता क्रोधायमान होऊन त्यास म्हणाल्या की, दुरात्म्या, पीठघातक्या चांडाळा, तू तर आमचा सौभाग्य रवी नाहीसा केलास. तू आपल्या पित्याला मारलेस, आता तू आम्हाला तुझे असले अपवित्र तोंड अजिबात दाखवू नको. अरे रे रे, आता धर्म भीमादी त्यांचे बंधू आत्मघात करतील. सुभद्रा द्रौपदी वैदव्यपकात फार अकंठ रुतल्या. बिचारी सुभद्रा तर आता नक्कीच सतीच जाईल. अरे रे रे, तुझ्या एवढाच तिचा बाळ अभिमन्यू कुरुक्षेत्री रणात पडल्यापासून ती मनात झुरत चालली होती. आता तू आमच्याप्रमाणेच तिचेही सौभाग्यधन चोरले की. ताप्या, आमच्या उदरी येऊन तो असा काय डाव साधलास रे? साधला कुठे बाळ अभिमन्यू आणि कुठे तू नीच पातकी नराधम? उलुपीने म्हणजे मध्येच कशाची तरी आठवण झाली. ती म्हणाली, थांबा, त्यांनी मला असेच एकदा आत्ममरणाची खूण सांगितली होती. क्रीडावनातील डाळिंबाची असलेली 5 झाडे एकदम अग्नीशिवाय जळून काळी टिक्कर जेव्हा पडतील तेव्हा मी मेलो असे निश्चित समज, असे ते मला एकदा म्हणाले होते. नंतर त्यांनी तेथे क्रीडावनात जाऊन पाहिले तो तेथे 5ही वृक्ष अकस्मात जळून कोळसा बनलेले त्यांना दिसले. मग आता मात्र त्यांच्या शोकाला पार उरला नाही. त्या काकुळतीने बब्रुवाहनाला म्हणाल्या, आम्हालाही तूच आता ठार करून पतीच्या रणाची साडव. त्यांची ती दीन वचन ऐकून बब्रूचेही हृदय कळवळले. त्याने आपल्या माताच्या चरणाजवळ जाऊन क्षमा माया चली. त्यांनी त्याला दूरझट करून म्हटले, दूर हो चांडाळा, दूर हो. शेवटी त्याच्याने राहावेना तेव्हा त्या सम राणांगणात गेला. त्याने तेथे पडलेले अर्जुनाच्या प्रेतास घट्ट मिठी मारून एकच आकांत केला. त्या पुन्हा एक वार बब्रूला म्हणाल्या, पुत्रा, परशुरामाने रेणुका मातेला मारले तसे तू आता आमची मस्तके चेडून टाक रे, नाहीतर अग्निकाष्टे जमून आमची सती जाण्याची तयारी कर. आता धीर येतील, त्यांनाही अभद्र तोंडे आम्ही तरी कशी दाखवावी? घातक्या, हस्तिनापुरी जाऊन पतीची सेवा करावी ही आमची जन्मजन्माची आशा तू कायमची पारधुळीस मिळवलीस रे. शेवटी बब्रूच्याने राहावेना तो मातांना म्हणाला, मातांनो, मी आता प्रथमच पार्थचरणी लागून त्यांना आपले नाते कळवून शरण गेलो होतो, पण त्यांनी मला लाथ मारून तुमच्याविषयी जे भयंकर व न ऐकवेल असे उच्चार करण्यासुद्धा अयोग्य असे कठोर घाणेरडे शब्द काढले आणि माझ्या माता म्हणजेच तुमचा जो अपमान केला ते मला सहन न होऊन मी त्याच्याशी निकाराचा संग्राम केला. त्यात माझ्याकडून पितृघात झाला हे खरा. याबद्दलचे सारे प्रायचित्त घ्यायला आता मी तयार, पण अग्निकाष्टे भक्षण करणे एकच मला प्रायचित्त दिसते आहे, असे बोलून खरोखरच तो त्या उद्योगाला लागला. मग चित्रागदा बब्रुवाहनाला सांगू लागला की, पुत्रा, तू असे काही करण्यापेक्षा काही उपाय करून पतीला पुन्हा जिवंत येईल तर पहा. त्यावर उलुपी म्हणाली, याला तसा एक उपाय. माझ्या वडिलांजवळ एक मणी
तो आणून पती प्रेतास त्याचा स्पर्श केला तर ते परत जिवंत होतील. पण त्या मण्याचे संरक्षण पाताळात वासुकी नावाचा नागराज करीत आहे. पुंडलिक तेथे जाईल तर त्याला तो मणी घेऊन तेथे आणता येईल. मग बबरूने पुंडलिकास बोलावून म्हटले, तू उलुपी मातेचा सेवक आहेस. यास्तव शेष राजांना माझे नमन सांगून येथे झालेला सर्व वृत्तांत त्यांना निवेदन कर व आपल्या जावयास सजीव करावे म्हणून संजीवक मणी द्या अशी याचना करून पहा. पुंडलिक म्हणाला, ठीक आहे. अर्जुन ऋषकेतू यांना मी दंश करून जातो. तुम्ही मात्र यांचे रक्षण करा नीट. नंतर त्याने पाताळात जाऊन वासुकीस नमन केले. त्याला सर्व वृत्तांत सांगितला. वासुकीने ते ऐकून मणी नेण्याची पुंडलिकास परवानगी दिली. पण कर्कोटक नाग मध्ये आडवा पडला. तो म्हणाला, मानव प्राणी हा अतिशय लोभी. एकदा येथून मणी नेल्यावर आपले काम संपले तरी ते तो मणी परत करणार नाहीत. त्याची हकीकत न जुमानता वासुकीने मणी घेऊन जाण्यासाठी पुंडलिकास दिलास. त्याच्या स्पर्शाने अर्जुन ऋषकेतू पुन्हा जिवंत झाले. त्यांना बबरूने वंदन केले. उलुपी चित्रगदा यांनी पतिचरणी प्रणाम करून त्यांना ओवाळले. नंतर प्रद्युम्न, अनुशाल्व, नीलध्वज सारे इतर सैन्य यांनाही परत जिवंत केले. नंतर श्यामकर्णास बबरूला आपल्या सैन्यात महारथी म्हणून दाखल करून घेऊन पार्थ पुढे दिग्विजयात चालला. त्यावेळी पार्थ आपल्या मनात म्हणाला, आज जर अभिमन्यू जिवंत असता तर त्या दोघांनीच ऋषकेतूस अश्वरक्षण केले असते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात आपण पुढील श्रवण करूया. प्रतिक्रियेत हरे राम हरे कृष्ण लिहा.